आज आपण प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना व लोकप्रतिनिधींना काही प्रश्न विचारणार आहोत। अशोकनगरच्या पाटीजवळ पाण्याच्या टाकीजवळ आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आपल्या या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर। काय वाटतं प्रभाग क्रमांक 5 मध्ये जनता कुणाला प्राधान्य देणार आहे, पक्षाला देणार आहे की व्यक्तीला देणार आहे? सरळता असं आहे की प्रभाग क्रमांक 5मध्ये भाजप पक्षाचा वर्चस्व जास्त आहे। कारण की माजी महापौर जयश्री निलेश पवाळे यांनी जे काम केले आहेत त्यांना त्यांचं श्रेय भेटणार आहे आणि बाकीचे पण जे त्यांचे पॅनलमध्ये जे उमेदवार आहे ते पण निश्चित निवडून येईल असं मला खात्री आहे। काय कामं त्यांनी अशी केलेली आहेत ज्याला तुम्हाला वाटते की जनता त्यांना निवडून देईल? जे नालीचे आणि गटराचे आणि ड्रेनेज लाईनचे पूर्ण जे कामे होते आणि जिथे रोड नव्हती तिथे त्यांनी रोड करून दिला। सध्या त्यांना पाटणूरकर नगर असतील, पीर नगर असतील, पीरमाळांचे काही भाग असतील, गली नंबर 10चं कामं असतील आणि गली नंबर 21चे काम असतील। जेव्हा पण आम्ही त्यांना कॉल दिला की भाऊ असं असं झालं, ड्रेनेज ब्लॉक झालं, नाली ब्लॉकेज आहे इकडं, त्यांनी त्वरित त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। आम्ही जेव्हाही काही आम्हाला अडचणी येतात आम्ही ते त्यांना फोटो पाठवतात त्या ग्रुपमध्ये आणि लवकरात लवकर त्याचा आम्हाला निकाल भेटते। काय वाटतं जनता व्यक्तीला प्राधान्य देते 5 क्रमांक प्रभागामधली की पार्टीला? पार्टीला तर नाही, व्यक्तीला ते महत्त्व देणार। कारण की जे उमेदवार भाजपाने दिलेले आहे ते सगळे उमेदवार चांगले आहेत। त्यांचे कामं त्यांनी जे केलेले आहेत जसा की जयश्री निलेश पवाळे असतील आणि ॲडव्होकेट महेश कनकदेंडे असतील आणि साहेबराव गायकवाड असतील आणि श्यामभाई साले असतील, ह्यांनी हे सर्वांनी वर्षानुवर्ष असं नाही की तुम्ही निवडून आले आणि ते घरी बसले असले ते व्यक्ती नाही। त्यांनी 8 वर्ष समजा टर्म संपली तरी त्यांनी 8 वर्ष पूर्ण आपला प्रभागाला त्यांनी ध्यान दिलं, सर्व कामे प्रामाणिकपणे त्यांनी केले। यामुळे व्यक्तीला बघून या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा पक्षाला बहुमत मिळणार असं माझा। गेल्या वेळेस निलेश पावडे काँग्रेस पक्षाकडून होते, यावेळेस त्यांनी भाजपाकडून आहेत, त्याचा त्यांना किती फटका बसू? मला तर असं काही फटका त्यांना बसणार नाही। कारण की जयश्री निलेश पवाळे आणि ॲडव्होकेट निलेश पवाळे यांनी मिळून जे कामं केली त्यांच्या कामाला बघून लोक पक्षाला ना बघतात त्यांना खूप भरभरून मत देणार असं मला वाटतं। ठीक। शिवसेना शिंदे गट या पार्टीचं वर्चस्व खूप आहे। कारण प्रभाग 5मध्ये जर पीरउराण नगरचा जे अब्दुल्लाबाद जमिनीचा इनामी जमिनीचा प्रश्न होता ते माननीय कल्याणकर साहेबांनी पाठपुरावा करून सोडून दिलेला आहे आणि जे राहिलेला प्रश्न आहे मनपाचा ते पण पूर्ण होईल असे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। यापूर्वी या प्रभागांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं, काँग्रेसचे नगरसेवक होते, तर आपल्याला वाटते का सत्ता परिवर्तन होईल? सत्ता 100% परिवर्तन होणार आहे। लोकांना माहीत आहे काम कोण केलेलं आहे, कोण करणार आहे पुढे, आणि पुढे सत्ता ही फक्त शिंदे शिवसेनाची येणार आहे ही मी तुम्हाला 100% खात्रीनं विश्वास देतो। काय वाटतं या आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी कामं केली नाहीत का? हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे काम कोण केली कोण नाही केली। नाही, तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे, कामं झालीत की नाही झाली? काम बघा पीरउराणमध्ये तर काम जे होते नाली ड्रेनेज गटर हे तर पूर्ण काम झालेली आहे आणि जे पण आहे डेव्हलपमेंट गटरीचं जे काम चालू आहे ते पण शिंदेसाहेबांच्या अमृत योजना अंतर्गत चालू आहे। ते ड्रेनेजचं काम तर सध्या चालू आहे आणि जे दुसरे काम होते मेन मुद्दा होता पीरउराणचा ते होता इनामी जमीनचा, ते माननीय कल्याणकर साहेबांनी सोडून दिलेलं आहे। मी त्यांचा मनापासून आभार मानतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 5 मधील जनता कोणाला आपलं प्राधान्य देणार आहे? प्रभाग क्रमांक 5मध्ये आतापर्यंत जे आपण ज्या लोकांना निवडून दिले त्यांनी कुठल्याही क्षेत्रात काम केलेलं नाही आहे, चाहे एज्युकेशनसाठी हो, आरोग्यासाठी हो, आणि काहीच काम इथं केलेलं नाही। ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, नलाचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम होता ते पण आपले आफचे बयाशेख यांनी काम केलेलं आहे। कल्याणकर साहेब जे आहे त्यांच्या कामगिरीला बघून आसिफ शेख आणि त्यांचे लोक तिथे गेले होते आणि त्यांनी आम्हाला कधीच पीरवानच्या लोकांना नकार दिला नाही कुठल्याही कामासाठी। आज इतका मोठा आपला मसला होता जमिनीचा ते पण त्यांनी सोडून दिलेला आहे। आता तर सर्व लोक जे आहे ते आता
मतदान तर करणार तर ते कल्याणकर साहेबाच्या कामाला बघूनच करणार आहे. ओके. काय अशी कामं होती रखडलेली तुमच्या प्रभागामधली जी गेल्या नगरसेवकांनी केली नाही? या प्रगामामध्ये जे काय काम झालं ते गुरुतगतीच्या याच्यामध्येच झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा दुसरा काम झालं नाही. जमिनीचा जो विषय तुम्ही म्हणत होता, जमिनीचा ते तर लई जुना मुद्दा आहे. ते 70 वर्ष जुना मुद्दा होता ते. आणि जे काय केलं कल्याण साहेबांनीच केलेलं आहे, कल्याणकर साहेबांनी. काय वाटतं त्यांनी जे कॅन्डिडेट्स या प्रभागामध्ये दिली ते एवढे केपेबल आहेत का की इथं जनता त्यांना प्राधान्य देईल? आपले कल्याणकर साहेबांचे जे काही शिवसेना शिंदे गटाचे जे 4 बी हे आहे, 4ही लोक जे त्यांनी जे उमेदवारी त्यांना दिलेली आहे ते प्रत्याशी जे काही आहे ते अपर्णाताई नेरळकर आहे. त्यांना खूप एक्सपिरियन्स पण आहे आणि ते गेल्या बारी नगरपालिकामध्ये सभापती पण होते आणि महिला बाल कल्याणमध्ये पण होते. ते त्यांनी काम केलेलं आहे खूप. आणि जे काही आहे आता दुसरे जे कॅन्डिडेट आहे आपले नजीरभाई, त्यांचा मुलगा आहे, त्याने पण समाजकार्यामध्ये लई अच्छा चांगलं काम केलेलं आहे. अभी आजकल का जो माहौल है, अभी सब इलेक्शन का माहौल है, सब गर्मा गर्मी का माहौल है. सब लोग चाहते हैं कि हम चुन के आए, कोई ये नहीं चाहता कि मैं चुन के ना आए. लेकिन कैसा है, जब भी इलेक्शन आते हैं तभी हमको ये चेहरे नज़र आते. जैसे इलेक्शन ख़त्म हो गए ये चेहरे हमारे पूरे सब ख़त्म हो जाते. पार्टी कोई भी हो, हमको पार्टी एक अपनी जगह होती है, लेकिन जो कैंडिडेट होता है, हमारा जो ताल्लुक़ है, जो भी नगर सेवक जो भी चुन के आएगा, हमारे जो भी मुद्दे हैं हम किसके पास लेकर जाएंगे. पार्टी के पास तो हम डायरेक्ट नहीं जा सकते, हम जाते किसके पास, जो भी हमारे लीडर है लीडर के पास. तो लीडर ऐसा होना चाहिए कि हर वक्त में हमारे काम आना चाहिए. और हमारे छोटे छोटे मुद्दे, अब ये रोड नाली खड्डे, ये तो एक मेन मुद्दे है ही है. लेकिन कुछ चीज़ें ऐसी होती है जिसके ऊपर हम लोग ज़्यादा गौर फिक्र नहीं करते. जैसा मुद्दा छोटा होता है लेकिन उसका जो परिणाम होता है वो बहुत बड़ा होता है. तो ये चीज़ों पे हम लोग मद्देनज़र नहीं करते, उसके ऊपर गौर फिक्र नहीं करते. जैसे कोई इमरजेंसी के अंदर कोई पेशेंट है, उसको इमरजेंसी ट्रीटमेंट अभी इमीडिएटली ट्रीटमेंट देना है. जैसा कुछ केसेस अभी ऐसे हुए, डॉग बाइट के केसेस आपने देखे होंगे कि उसको रेबिस, अभी अगर उसको इमीडिएटली उसका एंटीडोज अगर मिलता वो पेशेंट को, तो वो वहाँ पर अपने आप को रिकवरी ले सकता था. लेकिन उसको एंटीडोज नहीं मिलने की वजह से वो पेशेंट आज उस प्रॉब्लम में वो मुलविद हो गया. तो ऐसे कुछ छोटे छोटे मुद्दे होते हैं जिसका परिणाम बहुत बड़ा होता है. वो मुद्दे पर भी वो लोगों ने गौर फिक्र करना चाहिए. एक छोटा सा हॉस्पिटल जो इमरजेंसी ट्रीटमेंट जैसा फर्स्ट एड होता है, फर्स्ट एड का वो होना चाहिए. फिर उसके बाद में जो हमारे आजकल का जो मेन मुद्दा है वो है हमारा युवा. ये युवा जो है ये हमारे देश का फ्यूचर है. तो युवाओं के लिए हम क्या कर रहे हैं, तो कुछ स्किल डेवलपमेंट कराना उनके अंदर. स्किल्स में अभी कोई ऐसे भी स्टूडेंट होते हैं जो फैमिली प्रॉब्लम्स की वजह से हम आगे पढ़ नहीं पाते हैं. एजुकेशन के अंदर हम आगे हायर एजुकेशन जो लेना है वो नहीं ले पाते हैं. तो आजकल ऐसा हो गया, अभी जैसा हमको पहले माइनॉरिटी का स्कॉलरशिप मिलती थी, अभी आज मैं कहीं अगर एजुकेशन भी ले रहा हूँ तो अभी माइनॉरिटी स्कॉलरशिप भी नहीं मिल रही है. तो माइनॉरिटी के ऊपर, स्कॉलरशिप के ऊपर भी आज कोई बात नहीं कर रहा है. आज तक किसी ने ये बात नहीं किया कि जो स्टूडेंट है हमारे, उनको जो सपोर्ट मिलना चाहिए, जो उनको एक सपोर्ट मिलना चाहिए गवर्नमेंट से कि स्कॉलरशिप वगैरह मिलती है तो वो हायर एजुकेशन के ऊपर जाएंगे. जब एजुकेशन अगर हम हासिल करेंगे तो सही गलत की पहचान होंगी हमको. सिर्फ एजुकेशन इस हद तक नहीं है कि एक अच्छा जॉब करना है उसके लिए एजुकेशन नहीं होता है. एजुकेशन के अंदर सही गलत की पहचान होना, हर चीज़ के अभी जो हमारा जो माहौल जो आज का है नांदेड़ का, जैसा काफ़ी सारे बीच में जो क्राइम्स भी हुए, इसके पीछे भी रीज़न क्या है कि हम लोग एजुकेशन के ऊपर ध्यान ही नहीं दे रहे हैं. स्किल्स डेवलपमेंट कराना उनको अच्छी तरह, जैसा भी कोई स्टूडेंट है जो आगे पढ़ नहीं सका, उसके अंदर एक अपन स्किल डेवलपमेंट का कोई प्रोग्राम अगर कोई अरेंज करते हैं तो वहाँ बच्चा खुद अपने पैरों पे खड़ा रह के आगे का काम वो कर सकता है. तो ऐसे कुछ मुद्दे रहते हैं जिसके ऊपर कोई लीडर गौर फिक्र नहीं करता है. तो मैं सिर्फ यही चाहूँगा, हमारे पास जो भी चुन के आएगा या जो भी हम जिसको लेकर आएंगे उसमें हम सिर्फ ये देखेंगे कि वो बंदे के अंदर वो एजुकेटेड है क्या. जब वो बंदा एजुकेटेड रहेगा तो ये एजुकेशन की बात करेंगे. अभी हमारे मोदी जी बोल रहे कि चाय बेचो
और अपने भजिए तलो तो भी आप पैसा कमा सकते हैं। लेकिन भाई जो बंदा इतना एजुकेशन उसने हासिल किया है तो वो अच्छा काम जो भजिए तो कोई भी तल सकता है, लेकिन उसको उसके लेवल का अगर काम मिलेगा तो वो अच्छे लेवल पे काम करेगा, उसमें इंडिया की भी तरक्की होंगी, वो बंदे की भी तरक्की होंगी। तो ये मुद्दे पे हम लोग बात ही नहीं करते। सिर्फ आजकल तो सिर्फ ये हो गया कि तू हिंदू, तू मुस्लिम, तू सिख, तू ईसाई, तू ये वो धर्म का, तू आज हमारे गांव में आके देखो, अभी मैं प्रॉपर नेरली से हूँ, आज हमारे गांव में आके देखो, ये मस्जिद है, उसके सामने मंदिर है, पूरे लोग मिलकर रहते हैं। किसी का कोई प्रोग्राम रहने दो, वहाँ हिंदू भी आता है, मुस्लिम भी आता है, लेकिन हम लोग क्या कर रहे हैं, सिर्फ लड़ाने का काम करें। मैं सब लोगों की बात नहीं कर रहा हूँ, कुछ लोग, पार्टी कोई भी हो, पार्टी से कोई मतलब नहीं रहता, मेन रहता है जो शख्स है। वो जो भी लोग अभी क्या कर रहे हैं, सिर्फ ये हिंदू है तो इन्हें ऐसा, वो मुस्लिम है तो उन्हें ऐसा, सिर्फ हमको क्या धर्म के नाम पे लड़ाने का जो काम कर रहे हैं। मैं यही चाहूँगा लीडर हमारे पास ऐसा आए जो धर्म के नाम पे लड़ाते हुए सब लोगों को साथ में लेकर चले। अगर आप सबके साथ होंगे तो सब आपके साथ होंगे। आप बोलेंगे नहीं मैं सिर्फ मुसलमानों का साथ दूंगा, अगर आप मुसलमानों की बात कर रहे हैं तो हमको वो लीडर नहीं चाहिए, अगर आप हिंदुओं की बात कर रहे हैं तो हमको वो भी लीडर नहीं चाहिए। हमको ऐसे लीडर चाहिए जहाँ पर जो सब विकास की बात करे, जहाँ पे लोग युवाओं की बात, उनको एजुकेशन की बात करें, हॉस्पिटल्स मैनेजमेंट हमारे पास कैसा है, प्लेइंग ग्राउंड्स भी होने चाहिए। अभी छोटे छोटे बच्चे हैं वो आजकल गेम्स क्या में खेल रहे हैं, फ़ोन में गेम खेल रहे हैं। फ़ोनों में गेम खेलने के बाद, फ़ोन अच्छी चीज़ भी है और बुरी चीज़ भी है। बच्चा अगर जो भी टेक्नोलॉजी है, टेक्नोलॉजी के साथ अगर जुड़ा है तो बहुत अच्छी बात है, लेकिन वो दिन रात सिर्फ फ़ोन में ही है और उसको प्लेइंग ग्राउंड ही नहीं है वहाँ पर, तो बच्चा खेलेगा तो खेलेगा कहाँ, फ़ोन में ही खेलेगा। फिर घर वाले बोल रहे हैं कि फ़ोन मत दो बच्चों को, तो फ़ोन नहीं दे के करेंगे क्या, बच्चों को ग्राउंड भी चाहिए। तो एक कुछ ऐसे जो मुद्दे होते हैं, जैसा अभी ये इतना बड़ा आज हमारा पीर बुरान है, यहाँ पर एक ग्राउंड नहीं है, छोटा सा ग्राउंड नहीं है। आज इमरजेंसी में कोई पेशेंट को अगर कुछ चीज़ देना है हमको, तो इमरजेंसी में हम यहाँ पानी की टाकी के पास अगर हमारे को एक छोटा सा हॉस्पिटल भी मिल गया तो हम क्या कर सकते हैं, इमरजेंसी ट्रीटमेंट हम उसको वहाँ पे दिला सकते हैं। अभी यहाँ पर हमारा इतना बड़ा ग्राउंड खुला पड़ा हुआ है, नालंदा ग्राउंड जो है, वहाँ पर अगर प्लेइंग ग्राउंड उसको सिस्टमेटिकली बना के देंगे तो बच्चे हमारे वहाँ पे खेलेंगे कूदेंगे बच्चे, तो थोड़ा माइंड भी फ्रेश रहेगा उनका, तो वो एजुकेशन के अंदर और ज़्यादा उसके अंदर वो होंगे। फिर हमारा सबसे मेन मुद्दा ये है कि एजुकेशन के बारे में भी अवेयरनेस कराना चाहिए बच्चों को। हम बोल रहे बच्चे पढ़ रहे नहीं, गुंडागर्दी हमारे पास बढ़ रही, अरे आप बच्चों को सहूलत क्या दे रहे, एजुकेशन के अंदर आप कर रहे क्या, आप उनको सही चीज़ें बताओ ना कि एजुकेशन क्या चीज़ है, एजुकेशन किस वजह से हमको हासिल करना है। और सिर्फ हम भजिए का गाड़ा तो कोई भी डाल सकता, कोई भी चाय वाला आके भजिए गाड़े के बाजू चाय भी चला सकता, लेकिन हम अगर वो बच्चे को ऐसा एक हुनर उसके अंदर दे रहे जिसके अंदर देश की तरक्की हो, भजिए से कोई देश की तरक्की होने वाली है क्या। ये हमारे मोदी जी को भी ये छोटी छोटी बातों पे गौर व फिक्र करनी चाहिए कि सिर्फ भजिए का गाड़ा चलाने से उसका घर तो चल सकता है, लेकिन उसमें हमारे देश का विकास होने वाला नहीं है। इंडिया के कई लोग आज बाहर मुल्कों में जाके जो जॉब कर रहे हैं, हमारा मकसद ये होना चाहिए कि बाहर के लोग आके इंडिया में काम करें। हमारे लोग आज इंडिया के लोग जाके बाहर ड्राइवर बन के काम कर रहे हैं, तो हम यहाँ पर फिर हम कर रहे क्या, फिर हमारा देश आज कितनी पीछे जा रहा। आज 1 रुपये का जो कीमत थी, डॉलर की जो कीमत है, आज डॉलर की कीमत कहाँ चलेगी, ये चीज़ों पे कोई गौर ही नहीं कर रहा है। आज इंडिया के सारी चीज़ें जो बिगड़ी, क्यों बिगड़ी, इसके ऊपर भी कोई गौर फिक्र नहीं कर रहा। बस वो ये पार्टी में गया, उन्हें वो पार्टी में गया, इन्होंने ये पार्टी छोड़ा, उन्हें वो पार्टी में। पार्टियाँ आते रहती है, पार्टियाँ जाते रहती है, पार्टी अपनी जगह पे रहती है, लेकिन जो लीडर है वो लीडर एक ऐसा लीडर होना चाहिए, पार्टी कोई भी हो, वो सिर्फ अपने कौम का, अपने मज़हब का नहीं ध्यान रखते हुए पूरे जो इंडिया के लोग हैं, पूरा जो हमारा देश है वो देश का ध्यान रखते हुए और देश के लोगों का ध्यान रखते हुए काम करना चाहिए। बस हमको ऐसा लीडर चाहिए, इसके अलावा हमारा कोई मुद्दा नहीं है। आप ये छोटे छोटे चीज़ों को अगर आप अच्छे लेवल पे करते हैं तो हम उसके साथ में है। ऐसा कोई हमको कोई पार्टी सब अच्छी होती है, पार्टी के अंदर काम करने वाले भी अच्छे चाहिए, पार्टी कोई बुरी नहीं होती। पार्टी के अंदर जो काम करने वाले लोग रहते हैं ये पार्टी को भी ख़राब कर देते हैं। पार्टी में आके पार्टी का नाम बदनाम करने वाले लोग यही लोग हैं जो आके आप देखेंगे स्टेज पे आके या जो टीवी पे अगर कोई किसी का इंटरव्यू ले रहा है वहाँ आके वो बोलेगा ये कौम ऐसी, वो मज़हब ऐसा, वो सिर्फ अपने आप को फेमस कर रहा, उसके अलावा उसका कोई मकसद नहीं है। इसमें फंसने वाले लड़ने वाले कौन है, ये आम जनता है। लड़ने वाली आम जनता है। केस होगा किसके ऊपर, आम जनता के ऊपर, स्टूडेंट के ऊपर। वो स्टूडेंट का करियर ख़राब हो रहा है आज।
कोर्ट के चक्कर कर रहा है स्टूडेंट की लाइफ, वो अपनी लाइफ किसके पीछे बर्बाद कर रहा, ये लीडरों के पीछे बर्बाद कर रहा है। तो ये चीज़ों पे कोई गौर ही नहीं कर रहा, बस लड़ाने का काम कर रहे। मैं लोगों से भी विनती ये करूँगा कि आप कोई हिंदू कोई मुस्लिम को ना देखते हो। आज मैं एक डॉक्टर हूँ, मेरा जो ट्रेनर था उसने मेरे को एक ही चीज़ सिखाया था, तेरा अपना जो धंधा है ये धर्म और कर्म का धंधा है। धर्म ये है, तेरा धर्म ये है कि तू एक डॉक्टर है, तेरा काम है उसका इलाज करना, और पेशेंट का तेरा कर्म ये है कि उसका इलाज करना है। तेरा धर्म ये है, तू एक डॉक्टर है, तेरा कर्म ये है कि तेरे को उसका इलाज करना है। और मैं ये चीज़ को देखता हूँ, आज मेरे पास आप आइए, ज़्यादा आपको नॉन मुस्लिम पेशेंट दिखेंगे। क्यों? क्योंकि मेरा काम ये है कि मैं उनका अच्छे से इलाज करता हूँ। मैं यही चाहूँगा कि जो भी लीडर है उसका कर्म ये होना चाहिए कि बस उसका जो काम है वो करना चाहिए। उसका धर्म ये होना चाहिए कि वो एक लीडर है, एक जिम्मेदार शख्स है। वो उसका काम ये होना चाहिए कि पूरे इंडिया को लेके, सारे लोगों को लेके चले, ना कि सिर्फ अपने मज़हब के ऊपर, अपने लोगों के ऊपर ही बात करे या अपने सिटी के ऊपर ही बात करे। पूरे इंडिया को लेके चलने वाला हमको एक लीडर चाहिए, बस। वाटतं प्रभाग क्रमांक 5 मधील जनता कोणाला प्राधान्य देणार आहे, व्यक्तीला देणार आहे की पक्षाला देणार आहे? प्रभाग क्रमांक 5मध्ये सर्व जनतेला अशी विनंती आहे की तुम्ही आता हे जे इलेक्शन आहे ते ग्राउंड लेवलचं आहे. इथं पक्ष जात पात न आणता जे विकासाबद्दल बोलेल त्याच व्यक्तींना तुम्ही मतदान करा. आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही भाजपलाच मतदान करा. हाय लेवलचं मतदान आहे, हे ग्राउंड लेवलचं मतदान आहे. आपल्याला व्यक्ती बघायचा, आपला विकास कोण करू शकतो बघायचा, आपल्याला नेतृत्व बघावं लागेल. आपण जर नेतृत्व ओकेमधलं निवडलं तरच विकास होईल ना शहराचा. आपल्याला चव्हाण साहेबाच्या नेतृत्वात काम करायची संधी भेटली. चव्हाण साहेब आज भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे आपल्या नांदेड शहराचा विकास होईल. जर आपण वेगळ्या व्यक्तींना जर निवडून आलं तर विकास कोण करेल? आपल्याला शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवाराला निवडून आणावं लागेल. आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. सध्या जात पात इथं मुद्दाच येत नाही. सगळ्यांनी लाडक्या बहिणीच्या योजना सगळ्यांना भेटत आहे, शैक्षणिक सुविधा सगळ्यांना भेटत आहेत. असं नाही की एका धर्माला शिक्षणाचं भेटत आहे. सगळ्यांना भारतीय जनता पार्टीनं सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे. ह्याच्यात जात पात हा मुद्दाच येत नाही. हे ग्राउंड लेवलचं इलेक्शन आहे, त्यामुळं सर्व लोकांनी जात पात न करता एका पक्षासोबत नीट व्यवस्थित राहून मतदान करावी ही विनंती आहे. गेल्या टर्ममध्ये जे उमेदवार काँग्रेसकडून होते तेच उमेदवार आता तुमच्या BJPकडून आहेत, तर त्याचा काय फरक पडणार आहे की सारखीच कामं होणार? नाही, ह्या गेल्या वर्षी जे झालेलं आहे काँग्रेसचे उमेदवार, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की ह्या वर्षी भाजपकडून उभा टाकले, पण 2 उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहेत. 2 उमेदवार नवीन घेतलेले आहेत. त्यांनी विकास केलेला आहे, त्यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. काल जी इथं सभा झाली त्या सभेमध्ये इनामी जमिनीचा मुद्दा झाला, मनपाचा झाला. इनामी जमीन भारतीय जनता पार्टीच्या महसूल मंत्री यांनी हे केली की इलेक्शन झाल्या त्यांना ज्यांचे स्वतःचे घरं भेटतील, त्यांची रजिस्ट्री होईल, त्यांना वैयक्तिक PR कार्ड भेटेल. ह्याच्यात कुठलं शिवसेना तर असं क्लेम करते की त्यांनी हा काम ऑलरेडी केलेलं आहे. शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांनी जनतेला असं सांगितलेलं आहे की तुमचा जो काम होता जमिनीचा रखडलेला ते मी पूर्ण केलेला आहे. शिवसेनेच्या आमदारांना जे म्हणले ते चुकीचं आहे. सत्ता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांनी हा मुद्दा मांडला. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी त्याच्यात हात घातला आणि मेन म्हणजे महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या सहीशिवाय ते मुद्दा हे झालं नाही. त्यांनी काल सभेत सांगितलं की त्यांच्या सहीशिवाय हे होणार नाही आणि त्यांच्या सहीनुसारच हे होणार आहे. त्याच्यामुळे आमदार कंप्लीट 1 वर्ष झालं जनतेची दिशाभूल करत आहेत. आमदार कमीत कमी आज 5-6 वर्ष झालं आमदार म्हणत आहेत की मी हे मुद्दा उचलला, केले कुठं केले दाखवा ना. आज विचारा ह्यांना लोकांना GR कुठं आहे, केलं जाऊन विचारा. सब सामने जाके पूछो, बोला रजिस्ट्री हो रही क्या? नहीं हो रही. चुप आके पॉम्पलेट दिखाने से नहीं होता, पेपरबाजी करने से नहीं होता, अमल बजावनी करना पड़ता. वोट कैसा जमेगा, पूरा देखना पड़ेगा ना. चुप मैं करा नहीं जमता. उसमें इनके रजिस्ट्रियाँ हो रही क्या? अभी तक रजिस्ट्री नहीं हो रही. फिर तुम क्या उठाए, क्या इनामी उठाए? काय वाटतं जनता कोणाला प्राधान्य देणार, पक्षाला की व्यक्तीला? जनताच्या मनाचा कोणी काहीच सांगू शकत नाही. ह्याच्या आधी बी जनतानं आता आमच्या प्रभाग 5 क्रमांकमधून लोकांनी अशोकराव साहेब चव्हाणांचा चेहरा बघून पॅनल काढलं होतं विश्वास ठेवून. वारंवार हे पॅनल आम्ही काढत राहिले आमच्या इकडच्या जनतेने. तरीसुद्धा आम्हाला ह्याच्या आधी बी पॅनल काढून बी आम्हाला धोका झाल्यासारखा झाला आणि साहेब आता जाऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले. आणि इथं प्रॉपर नेत्याने बी इथं येऊन कधी दुसऱ्या एरियाचे जे पॅनलचे जे हे होते नगरसेवक त्यांनी येऊनसुद्धा कधी लोकांच्या समस्याला विचारले नाही. आता आम्ही या बारीला आम्ही MIMला टाकणार आहे 100%. कमीत कमी 25 सीट तरी येईल. आणि आम्हाला नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा माणूस पाहिजे आम्हाला. पक्षाला प्राधान्य देतात की लोक व्यक्तीला देतात?
मी काय म्हणालो पक्षाला बी देतात आणि ह्याला तुम्ही काय म्हणले आधी लोग इंसान को देख के वोट करते हैं या पार्टी को? दोनों भी चीज़ें हैं, पक्ष और पार्टी। अगर जो पार्टी अपने लोगों के साथ चलती है, लोगों का सब सारे समाज के लोगों को लेकर चलती है, चाहे वो कोई भी पक्ष हो, लोग उसके साथ चलेंगे। लोगों का ग्राउंड पे जो काम होता है उनको देखेंगे, सिर्फ आके झूठे आश्वासन देने वाले पार्टी के साथ नहीं रहने वाले। 4 बार पैनल से हमने चुन के देने के बाद भी बाद में कांग्रेस के पूरे नेता साहब के एक इशारे के ऊपर जाके वहाँ पे भाजपा में शामिल हो। अभी हम चाह रहे कि हमारे को नया नेता चाहिए, हमको काम वाले लोग चाहिए, और इस बार हम MIM को लाना चाह रहे और पूरा पैनल हम लाने की पूरी कोशिश करेंगे, और ऊपर वाले से दुआ भी है कि हम ये पैनल ला के कोशिश करेंगे लाने के लिए। क्रमांक 5 मधून कोण होईल नगरसेवक? प्रभाग क्रमांक 5 नंबरमध्ये मला वाटते सोहेल शेख नजीर शिवसेनाचे जे आहेत, कारण की यंग नेतृत्व आहे आणि यंग मुलाला संधी भेटली आहे, तर प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांना जिंकण्याची शक्यता जास्त आहे। काय त्यांची कामं अशी आहेत ज्याच्याकडून जनता त्यांना प्राधान्य देईल? कामाचे तर नाही म्हणू शकतो, कारण की ते नवीन आहेत त्याच्यामध्ये, पण ते एक यंग आहेत आणि त्यांच्या समोर आमचे सारखे यंग मुलं ते पाशी आमचे काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, ते त्यांच्याजवळ घेऊन आपले जे पण प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकतात। बरं, ठीक आहे, धन्यवाद. काय वाटतं, जनता पक्षाला प्राधान्य देणार आहे की व्यक्तीला प्राधान्य देणार आहे? पक्ष को भी देंगी और व्यक्ति को भी देंगी। सबसे ज़रूरी मुद्दे तो ये है कि आज जो महल्ले में जो काम नहीं हुआ है, जैसा कि हॉस्पिटल, और ये जो इलेक्शन है लोकल तौर पे इलेक्शन है, कुछ ये दिल्ली के इलेक्शन नहीं है, और यहाँ पे जो मुद्दे उठाए जा रहे हैं दिल्ली के उठा रहे हैं, और हमारे जो मुद्दे होना है असल वार्ड नंबर 5 में हमारे होना है, लोकल एरिया होना है, और लोकल काम करने वाले अशोक राव साहब चौहान साहब ही कर सकते हैं। और क्यों बोले तो महापौर अशोक राव साहब चौहान का ही बनेगा इंशाल्लाह। और दूसरी बात जो है सो आज हमारे महल्ले में हमारे को जो काम लेना है उनसे, वो अशोक राव साहब ही कर सकते हैं। हमको काम लेना है, हॉस्पिटल लेना है, फर्स्ट गवर्नमेंट हॉस्पिटल हमारे लिए पीरवान में चाहिए, और जो है सो प्ले ग्राउंड चाहिए, जो इसके लिए जगह हमने सेलेक्ट करके रखे, और अशोक राव साहब को बोले वाला भी है, उसके ऊपर भी काम चालू है। और दूसरी बात जो है सो मनप्पा का मुद्दा जो आज उठा रही है शिवसेना जो मुद्दा उठा रही है, असल वो लोग काम करे ही नहीं है। असल पूरा काम करने वाले हैं बावनकुळे साहब, जो कल आए थे, उनकी सभा भी उन्होंने खुले शब्दों में कहा है कि भाई ये जो मनप्पा का मुद्दा है उन्होंने सॉल्व किया है। अभी सिर्फ एक ही काम बचे वाला है इसमें कि भाई मनप्पा पे जो जैसा कि अपने नगर पालिका की जो आती चिट्ठी, जिसका टैक्स की चिट्ठी आती है, उस पर मनप्पा आ रहा है। कल हमने एकता कमेटी को मिल के उनको निवेदन दिए कि भाई ये मनप्पा का जो चिट्ठी पे आ रहा है ये हमको हटा के दो, तो साहब ने हमको आश्वासन दिया कि भाई हम ये हटा के तुमको देंगे, हमारे से वादा, हमको वादा दे के गए वो। हमने उनसे निवेदन किए, कल स्टेट पे दिए बावनकुळे साहब को, उन्होंने हमको पूरा बताया कि भाई ये जो काम किया है ये बीजेपी पार्टी ने काम किया है, और अशोक राव साहब के कहने पे काम किया है। और ये जो शिवसेना बता रही है जैसा कि शिवसेना ने काम किया है, शिवसेना को तो असल ये भी नहीं पता है कि भाई इसको जो है तो जगह कितनी है जो गए वाली है मनप्पा में, वो जगह का भी पता नहीं है उनको। ये पूरा काम करने वाले अशोक राव चौहान साहब, और जो हमारे अभी हमको जो 4 कैंडिडेट दिए, चारों भी सीनियर है, जिसमें से 2 जो है उसमें से एक जने महापौर बने वाले हैं, और दूसरे जो कनक डंडे साहब है, इन्हों ऑलरेडी 3 बार चुन के आए हुए हैं, और जो है तो चारों कैंडिडेट भी हमारे पढ़े लिखे हैं। इसमें से जो है सो 2 वकील कैंडिडेट है, और ऐसा भी नहीं है कि अनपढ़े, पूरे पढ़े लिखे हैं। और हम जो आज बीजेपी का काम कर रहे हैं, हम ऊपर दिल्ली को देख के काम नहीं कर रहे। हमारा आज इलेक्शन दिल्ली से नहीं है, हमारा इलेक्शन आज नीचे छोटे लेवल का इलेक्शन है, बस्ती का इलेक्शन है, और हमारे महल्ले में जो आज एजुकेशन नहीं है उसके ऊपर काम कराना है हमको, और हॉस्पिटल का और प्ले ग्राउंड का काम कराना है। और जो है तो और ये काम जो कर सकता है अशोक राव साहब चौहान साहब ही कर सकते हैं। सर्वप्रथम पाहिलं तर सगळ्या दृष्टीने बघायचं गेलं तर आज मी याच्या प्रभागमध्ये असतो, तर भारतीय जनता पार्टीचंच वार दिसत आहे मला सर्वप्रथम। आणि त्यातल्या त्यात जे भारतीय जनता पार्टीने जे काही
जे 4 उमेदवार दिलेले आहेत आपले साहेबरावदादा गायकवाड, जयश्रीताई पावडे, शांभवी साले आणि ॲडव्होकेट महेश कनकदंडे सर, हे 4ही वेल प्रोफेशनल आहेत आणि त्यांचं जो एक्सपिरियन्स आहे त्यांचा जो प्रभागासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्या एक्सपिरियन्स थ्रू ते जे काही निधी आणतील प्रभागासाठी ते पूर्णपणे चांगल्या दृष्टीने होईल. आता इथं सहयोगनगरमध्ये पाहायला गेलं तर आपल्या बौद्धविहारामध्ये खूप अभ्यासिका आहे, त्या अभ्यासिका साहेबरावदादांनी आणलेली आहे आणि आपण पाहताच की पूर्ण सर्व भागामध्ये आता सध्या तर भाजपचंच वारं आहे सर. काय वाटतं प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणाचं वर्चस्व आहे? राष्ट्रवादी पार्टी का है और नांदेड़ जिले के लिए राष्ट्रवादी पार्टी 1 नंबर का, राष्ट्रवादी पार्टी पक्ष 1 नंबर का रहेगा और नांदेड़ जिले के लिए महापौर राष्ट्रवादी पार्टी का रहेगा. और राष्ट्रवादी पार्टी ने अभी आने वाले दिनों में और कुछ काम करेंगे. हमारे साहब जो प्रताप पाटिल चिखलीकर साहब जो है, दिल लगा के हर समाज के लिए काम करते और हमको उम्मीद है चिखलीकर साहब के ऊपर कि आने वाले दिनों में जैसा हमारा महापौर बैठेगा तो वो हिसाब से उन लोग काम करेंगे. हर समाज उनके पास एक समाज के वैसा है. मैं इतना ही बोल के जगह लेता. खुदा हाफिज. मला असं वाटतं की इथली जनता जी आहे ही पक्षालासुद्धा प्राधान्य देईल आणि व्यक्तींनासुद्धा प्राधान्य देईल. कारण की इथं उभं टाकलेले 4ही जे उमेदवार आहेत, जे भाजप या कमळ या पक्षाकडून उभं टाकलेले आहेत, त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की इथली जनता 100% प्रत्येक 4ही वोट हे कमळालाच करतील आणि निवडून देतील. काय कारणं असतील? कारण असे आहेत की पहिली तर गोष्ट 4ही कॅन्डिडेट उच्चविभूषित आहेत, त्यातले 2 ॲडव्होकेट आहेत, त्यांचा विजन आहे, त्यांच्याकडे व्यापक दृष्टी आहे आणि विकास कामांची गती आहे. याच्यातले जे 2 कॅन्डिडेट्स आहेत ते ऑलरेडी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत, त्यांची 3री-4थी टर्म आहे. त्याच्यामुळं त्यांचा विकास जनतेनं ऑलरेडी बघितलेला आहे आणि त्यांच्यावर एवढ्या वर्षांपासून विश्वास ठेवत आहे आणि त्यांचं काम बघून यावेळेसही विश्वास ठेवतील आणि भारतीय जनता पक्षाला निवडून देतील. आणि माझ्या मते भारतीय जनता पक्षाचाच महापौर यावेळेस नांदेड जिल्ह्यामध्ये होणार. राज्यात युतीमध्ये असलेले पक्ष या ठिकाणी तुमच्या विरोधात गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का तुमचे मतं विभाजले जातील? तो एक पॉईंट असू शकतो, पण शेवटी इथं राहणारा नागरिक, इथं राहणारा जो पॉप्युलेशन आहे तो या गोष्टीचा विचार करणार की केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे, राज्यामध्ये सुद्धा सत्ता भाजपची मेजॉरिटी आहे. त्यामुळं नांदेडचा विकास होण्याकरता वरून खालपर्यंत सर्व ठिकाणी भाजपची सत्ता असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथली जनता ही भाजपला सपोर्ट करणार, कारण की कुठेही अडथळा बाधा न येण्यासाठी भाजप नांदेडमध्ये येणं हे गरजेचं आहे. नांदेडच्या सुशिक्षित जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे नांदेडमध्ये भाजपची सत्ता येणार म्हणजे येणार. मला वाटते की हे जनता आतापासून पक्षाला पाहून आता ही वेळेस जनता इथली नांदेड शहरातली जनता, इथली तर नाही, नांदेड शहराची जनता हे काम करणारा माणूस, रोडवर फिरणारा माणूस, 24 तास अहोरात्र भेटणारा माणूस, सामान्य लोकांच्या काम करणारा माणूस, ते कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला 100% भरपूर मतदान करणार आहे लोक. काय कारणं असतील मतदान करण्याची? म्हणजे प्रमुख मुद्दे काय आहेत या प्रभागामध्ये? प्रमुख मुद्दे प्रभागाचे नाही, पूर्ण हे नांदेड शहरातले मुद्दे आहे. माझी मुलगी फरीन अकबर खान ही कब्बशीवर 3री आघाडी म्हणून आम्ही एक दलित चळवळीतलं आम्ही कार्यकर्ता आहोत. तिथं भाग्यनगरमधून माझी OBC महिलामधून माझी मुलगी आहेत, त्याला लोक 100% प्रतिसाद द्यायला सगळे समाजाचे. आणि माझी हे समाजाला आणि पूर्ण नांदेड महानगरपालिकातल्या मतदारांना माझी विनंती आहे की जे लोक आपल्याला 5-5 वर्ष भेटत नाही त्याला तुम्ही मतदान करू नका. सामान्य गोरगरीब कार्यकर्ता, रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता आहेत, त्याला मतदान करा. जे लोकाला 50 लोक नोकऱ्या लावूनसुद्धा कामं होत नाहीत, तर तुमचे सामान्याचे प्रश्न, आधार कार्ड असू द्या, राशन कार्ड असू द्या, लाडली बहिणाचे कामं असू द्या, कोणत्याही कामाला ते लोक हे तुम्हाला येणार आहेत का, हे तुम्ही अगर निवडून घ्या. आणि कोणत्याही प्रभागामधून कोणाला आपलं हे मतदान चाललं, ब मध्ये कोणाला मतदान चाललं, अ मध्ये कोणाला चाललं, क मध्ये चाललं, ड मध्ये चाललं कोणाला मतदान, त्यामध्ये कोणता आपला कार्यकर्ता दडून बसला आहे त्याला हुडकून त्याला मतदान करा. असं करू नका की हे पॅनल आहे, पॅनलला मतदान करू नका, त्याला हुडका, त्याची स्टडी करा. माझी जनतेची विनंती आहे मित्रांनो. क्रॉस वोटिंग करण्या इतका आपला मतदार जागरूक आहे का? मतदार जागृत नसला तर मतदार बी वंचित 5 वर्षापासून त्यांना योग्य माणूस नाही निवडून दिला
तर ते बी मतदार बी वंचित राहणार आहे 5 वर्षामधून. ते माझा प्रश्न असा आहे, एवढा जागरूक मतदार आहे का आपल्या? जागृत मतदार आहे. नाही बी असला तर माझी विनंती आहे की जे आपला कार्यकर्ता, सामान्य हाडा माणसाचा कार्यकर्ता, जसा मी बीमध्ये फरीन अकबर खान माझी मुलगी आहेत कबशी घेऊन, त्याला 100% तुम्ही पाहून त्याला मतदान करा. कबशीला कसं माणसालाचे कामं होत नाही तुम्ही ते बघा. असंच प्रत्येक वार्डात जे आपले दडून हिरे बसलेले आहेत त्याला तुम्ही शोधून काढा. माझी मतदाराला विनंती आहे, पक्षाला आणि पॅनलला कोणालाही तुम्ही मतदान करू नका. जे सामान्य कार्यकर्ता आहेत अजून 3-4 दिवस शिल्लक आहेत आणि त्या शिल्लक कार्यामध्ये जे आपला कार्यकर्ता मध्ये असेल, मध्ये असेल, त्याला पाहून त्याला तुम्ही त्याची फुल्ली दाबा आणि ते 5 वर्ष तेच तुम्हाला भेटणार आहेत आणि सामान्य लोकांचे तेच कामं करणार आहेत. मी सगळे लोकांना माझी विनंती करतो मित्र. माझी इथं फरीन अकबर खानमधून 6 नंबर बॅलेट पेपरवर कबशी माझी निशाणी आहेत. त्या कबशी निशाणीवर तुम्ही फुल्ली मारा आणि तुम्ही माझे मालक व्हा. माझे मालक, माझे नेते, माझे कार्यकर्ते, मी तुमचा कार्यकर्ता होणार आहेत आणि हे परिवर्तनाची लढाई आहे. पूर्ण नांदेड शहरामध्ये तुम्ही परिवर्तन करा, माझी एवढी विनंती आहे मित्र. धन्यवाद. 5 मध्ये सगळं उमेदवाराचे कामं पाहता मला वाटते भाजपा पक्षाला जास्त मतदान करतील. भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमधील प्रमुख मुद्दे काय आहेत आणि असा मुद्दा कोणता आहे जो तुमच्या प्रभागाशी निगडीत आहे? आमच्या प्रभागात सहयोगनगरमध्ये सर्वांच्या घरात पाणी जाते. त्याच्यामुळं आत्तापर्यंत जेवढे नगरसेवक आले ते कोणी त्यांनी काही केलं नाही. पावसाळ्यात सर्वांच्या घरात पाणी जाते. सर्वांचे TV, फ्रीज नुकसान होत असते, फर्निचर खराब होत असते. आता हे यांनी वचन दिलं, आताचा जो रोड करल आम्ही तर ते रोडवर नाही खोदून रस्ता करणार हे BJP वाल्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्व आम्ही सहयोगनगरवासी BJP वासियांच्यासोबत आहोत. गेल्या वेळी जे सत्तेमध्ये होते त्यातले 2 नगरसेवक आताही पॅनलमध्ये आहेत. त्यांनी गेल्या वेळेस जे कार्य केले नाहीत यावेळेस करतील याची काय गॅरंटी? नाही, गेल्या वर्षी त्यांनी भरपूर कार्य केलेत. तुम्ही आताच म्हणलात पाणी येतं म्हणून. हो, पाणी येते ते सोडून ना जे केलेत ते काय केले? रस्ते केलेत, पाणी विहारासाठी सभागृह दिलं, बौद्ध विहारासाठी सहयोगनगरमध्ये लाईटिंग लावली, हे केलेत. पण आज पाण्याचा प्रश्न का नाही त्यांनी सॉल्व्ह केला? पाण्याचा ते सोडून नाही. आम्ही त्याच्यासाठीच आता BJPच्या मागं आहोत. पाणी येते नळाला, तिथं विष्णुपुरीचे गेट सोडून देतात. आमच्या इथं 4-4 दिवस नळाला पाणी येत नाही. 4 दिवस पाणी येत नाही आणि तिकडं आम्हाला पेपरला येते, टीव्हीवर दाखवतात की 4 गेट खुलले, 7 गेट खुलले आणि इकडं नळाला. त्याचं नियोजन हे अगोदरच्या पक्षात मला वाटते नाही. आता होईल अशी आशा आहे की तिकडं पाणी सोडायला त्या सोडण्याच्या ऐवजी इकडं नळाला सोडतील. ठीक, चल. त्यालाही देईल आणि व्यक्तीलाही देईल. कारण प्रभाग क्रमांक 5मधील काही उमेदवार असे आहेत की जे आजपर्यंत काम करत आलेत आणि जनतेना कामाचा आढावा घेऊन पुढे चाललेले आहेत. आणि सांगायचं म्हणजे की प्रभाग क्रमांक 5मध्ये उच्च शिक्षित उमेदवार निवडल्या गेल्यामुळे प्राधान्य उच्च शिक्षित लोकांना आणि काम केल्यामुळे त्यांना पुढाकार देतील लोकांनी. काय अशी कामं आहेत प्रामुख्याने जे निवडून आल्यानंतर करणार आहे भारतीय जनता पक्ष? नक्कीच मी सांगू इच्छितो की नांदेडमध्ये सर्वात जास्त प्रमाणात जे वाहतूक कोंडी आहे, त्याच्यानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर पर्यटनाचा जे विषय आपण जे म्हणतो की प्रत्येक प्रभागामध्ये एक गार्डन असावं, त्यानंतर महिलांना सुरक्षेसाठी आरोग्याची सुविधा असेल, त्याच्यानंतर एक युवकांना जे आपण म्हणतो की शरीर तंदुरुस्त असलं पाहिजे त्याच्यासाठी आपण एक जिमची व्यवस्था, अशा माध्यमातून आपण युवकांपुढे आणि जनतेपुढे आवाहन करतो आहे की आपण निवडून आल्याच्या नंतर ते आपण मुद्दे पूर्ण करून देऊ. प्रमुख मुद्दे काय आहेत मॅनिफेस्टोमधील आणि त्या मॅनिफेस्टोमधील असा एक कोणता मुद्दा आहे जो प्रभाग क्रमांक 5मधील जनतेला त्याचा फायदा होईल? नक्कीच सर्वात जास्त तर प्रभाग क्रमांक 5 म्हणजे भाग्यनगर, अशोकनगर, समतानगर, आपले इथले कैलासनगर असेल, सहयोगनगर असेल. शिक्षणाचं प्रभाव हे जास्त असल्याकारणामुळे सहयोगनगर बुद्धविहारामध्ये आत्ताचे उमेदवार साहेबरावजी गायकवाड जे आहेत ते आमच्या निवडून येण्याच्या अगोदर म्हणण्यापेक्षा की त्यांनी नगरसेवक नसतानासुद्धा जेवढे विकास कामं केलेले आहेत, शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांनी मोफत अभ्यासिका स्थापन केलेली आहे आणि जे युवक आहेत त्या युवकांना प्राधान्य देऊन त्यांनी जनतेसमोर जात आहेत की युवक हे पुढं आले पाहिजे आणि सुशिक्षित जे विद्यार्थी आहेत ते जनतेसमोर जे काही प्रश्न आहेत
ते लोकांसमोर आले पाहिजे. ह्या माध्यमाला घेऊन ते उमेदवार पुढे जात आहेत. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. तर आजचा आपला हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज इथं संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाचे स्पॉन्सर होते डिलक्स फर्निचर आणि IIB करिअर इन्स्टिट्यूट.